Welcome all of you. Today we are going to start chapter number 12, chemical equilibrium. Generally we write the chemical reaction as A plus B gives C plus D, where A and B are the reactants and C and D are the products. And arrow shows reactants are converted into product. What is reactant? The substance present initially known as reactant. जे सुरुवातीला आपण सबस्टन्स घेतो त्याला रिॲक्टंट असं म्हणतो. व्हॉट इज प्रोडक्ट? द सबस्टन्स ऑब्टेन आफ्टर केमिकल चेंज इज नोन ॲज प्रोडक्ट. एक केमिकल चेंज झाल्यानंतर जो सबस्टन्स आपल्याला मिळतो त्याला आपण प्रोडक्ट असं म्हणतो. And forward arrow denotes reactant is converted into product. But there are two types of reactions, that is reversible reaction and irreversible reaction. Reversible reaction and irreversible reaction. Reversible reaction in which reactant gives product and again product gives reactant. ज्यावेळेस रिॲक्टंटचं रूपांतर प्रोडक्टमध्ये होतं आणि पुन्हा प्रोडक्टपासून रिॲक्टंट मिळतो त्याला रिव्हर्सिबल रिॲक्शन असं म्हणतात. आणि इरिव्हर्सिबल रिॲक्शन व्हेन रिॲक्टंट गिव्स प्रोडक्ट बट प्रोडक्ट अगेन डज नॉट गिव्स रिॲक्टंट इज नोन ॲज इरिव्हर्सिबल रिॲक्शन. म्हणजे रिॲक्टंटचं रूपांतर प्रोडक्टमध्ये होतं परंतु कुठल्याही कंडिशनमध्ये प्रोडक्टचं रूपांतर रिॲक्टंटमध्ये होऊ शकत नाही. आपण कार्बन जर शुगर बर्न केली, बर्निंग ऑफ शुगर, तर त्यापासून काय मिळतं आपल्याला? कार्बन मिळतो, हो की नाही. आपण एखाद्या भांड्यात घेऊन साखर आपण जर फक्त तिला हीट दिली तर तिचा काय होतं? कार्बन तयार होतो. आपल्याला काळ्या रंगाची पावडर तिथं मिळतं. म्हणजे त्याचं बर्न होऊन फक्त काय मिळतो? कार्बन मिळतो. परंतु कार्बनमधून ज्यावेळेस H2O निघून जातो, इथं काय होतं? शुगरमधील वॉटर मॉलिक्युल्स इव्हॅपोरेट होऊन जातात आणि आपल्याला फक्त कार्बन मिळतो. परंतु कार्बनमध्ये पाणी टाकल्यानंतर पुन्हा त्याची साखर तयार होत नाही. म्हणजे काय झाली? ती इरिव्हर्सिबल प्रोसेस झाली. एक्झाम्पल ऑफ रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेसेस. Reversible process, twice of HI gives H2 plus I2, and reversible process is denoted by double arrow, that is pointing from reactant to product and again product to the reactant. Then another example, CH3COO CH3, methyl acetate, hydrolysis of methyl acetate. It gives carboxylic acid and alcohol CH3COOH. हा फॉर्म्युला कशाचा आहे? तर कार्बोक्सिलिक ॲसिड प्लस CH3OH. म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड आणि मिथिल अल्कोहोलची रिॲक्शन झाली इन प्रेझेन्स ऑफ H+ ॲसिडिक मिडियमला, तर त्यापासून आपल्याला मिळतं मिथिल ॲसिटेट, इस्टर मिळतं. आणि इस्टरमध्ये वॉटर ॲड केल्यानंतर त्याचं ॲसिडिक मिडियमला पुन्हा हायड्रोलायसिस होतं आणि त्यापासून कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अल्कोहोल मिळतं. मीन्स हायड्रोलायसिस रिॲक्शन अँड व्हेन carboxylic acid and alcohol reacts it gives ester. ही झाली इस्टरिफिकेशन रिॲक्शन. म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन आहे ती हायड्रोलायसिस रिॲक्शन आहे. हायड्रोलायसिस रिॲक्शन पॉइंटिंग फ्रॉम ईस्टर हायड्रोलायसिस टू दी फॉर्मेशन ऑफ ॲसिड अँड अल्कोहोल. अँड रिव्हर्सिबल रिॲक्शन इज इस्टरिफिकेशन रिॲक्शन, that is formation of ester. Another example, N2 plus thrice of H2 gives twice of NH3. Formation of ammonia also reversible reaction.
म्हणजे नायट्रोजन आणि हायड्रोजनचं रिॲक्शन झाली तर अमोनिया मिळतं आणि पुन्हा अमोनियाचं डिकम्पोजिशन होऊन नायट्रोजन आणि हायड्रोजन गॅस मिळतं. गॅस. This is also twice of HI gas gives H2 plus I2 gas. Then examples of irreversible reaction. These are examples of reversible reaction. Irreversible reaction. Decomposition of KClO3 gives twice of KCl plus thrice of O2. Then burning of sugar C12H22O11 heating gives 12 of carbon plus 11 H2O. Reactions are irreversible. Then law of mass action. Sorry, next point is equilibrium in physical state. Equilibrium in physical state, that is when one state is equilibrium with another state. There are three states of matter, that is solid state, liquid state and gaseous state. Out of these three, two states are in equilibrium with each other, known as physical equilibrium. For example, solid gas equilibrium. Solid gas equilibrium. When iodine is closed in a container, iodine undergoes sublimation. आयोडीनचं सब्लिमेशन होतं. जसं कापूर आपण हवेत उघडा ठेवला तर तो काय होतो, कालांतरानं तो कमी कमी होत जातो. आणि तो जर आपण क्लोज कंटेनरमध्ये ठेवला तर त्याच्या आपल्या हवेमध्ये ते जे क्लोज कंटेनर आहे त्यामध्ये आपल्याला ते जर ट्रान्सपरंट असेल, काचेची बॉटल असेल तर आपल्याला त्यामध्ये आपल्याला पार्टिकल्स दिसून येतात. तसंच आयोडीन, आता तो कलरलेस असल्यामुळे आपल्या एवढं लक्षात येत नाही, परंतु आयोडीनला व्हायलेट कलर असतो. आणि आपण जर आयोडीन पार्टिकल्स हे एखाद्या क्लोज कंटेनरमध्ये आपण जर ठेवले, काचेच्या क्लोज कंटेनरमध्ये, तर आपल्याला पूर्ण त्या कंटेनरमधील एअर ही जांभळ्या रंगाची झालेली दिसते. म्हणजे तिथं सॉलिडचं रूपांतर गॅसमध्ये झालेलं असतं आणि पुन्हा गॅसचं रूपांतर सॉलिडमध्ये झालेलं असतं. तिथं आपल्याला इक्विलिब्रियम दिसतं. त्यानंतर लिक्विड गॅस. आता आपण इथं बॉइलिंग वॉटर जर घेतलं, बॉइलिंग वॉटर आणि गिव्हन टेम्परेचरला किंवा कोल्ड वॉटर घेतलं आणि तिथे आपण त्याला कुठेही टेम्परेचर आपण चेंज न करता सुद्धा जे लिक्विड आहे तर एका ठराविक टेम्परेचरला त्याचे व्हेपर्स हे गॅसियस स्टेटमध्ये जात असतात आणि त्याच वेळेस गॅसियस स्टेटचे काही मोलेक्युल्स हे कंडेन्स होऊन लिक्विड स्टेटमध्ये येत असतात. तर एक इक्विलिब्रियम, एक अशी कंडिशन येते, नंबर ऑफ मोलेक्युल्स गोज इनटू दी व्हेपर स्टेट आर एक्झॅक्टली इक्वल टू दी नंबर ऑफ मोलेक्युल्स कंडेन्स अँड कम्स डाऊन इनटू दी लिक्विड स्टेट. म्हणजे काही मोलेक्युल्स व्हेपराइज होऊन गॅस स्टेटमध्ये जाणार आणि काही पार्टिकल्स कंडेन्स होऊन लिक्विड स्टेटमध्ये येणार. तर त्या टेम्परेचरला इक्विलिब्रियम टेम्परेचर असं म्हटलं जातं. त्या स्टेटला, त्या स्थितीला इक्विलिब्रियम कंडिशन असं म्हटलं जातं, इक्विलिब्रियम स्टेट असं म्हटलं जातं. त्यानंतर
सॉलिड लिक्विड. सॉलिड लिक्विड. आता पण जर बर्फ घेतला तर बर्फ 0 डिग्री सेल्सिअसला बर्फाचं रूपांतर पाण्यात होतं, पाण्याचं रूपांतर पुन्हा बर्फामध्ये होतं. ते झालं सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. देन लॉ ऑफ मास ॲक्शन. law of mass action. If general reaction A plus B gives C plus D and it is reversible reaction, that is A plus B gives C plus D and again C plus D gives A plus B. This reaction, it is a forward reaction and this is backward reaction or reverse reaction. Reverse reaction, and rate of reaction is determined by d upon dt, that is change in concentration of reactant, change in concentration of reactant per unit time, d upon dt, per unit time or at that instant. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ॲट दॅट इन्स्टंट. त्या कुठल्याही ठराविक वेळेला त्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कितीनं चेंज झालं. आता जनरली रिॲक्टंट आपण एखादी केमिकल रिॲक्शन घडून आणली तर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, त्यावेळेस प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत असतं. आणि रिव्हर्स रिॲक्शनसाठी जो प्रोडक्ट असतो तो रिॲक्टंट असतो आणि रिॲक्टंट असतो तो प्रोडक्ट. म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन असेल A plus B gives C plus D, तर ह्या ठिकाणी हा काय झाला रिॲक्टंट आणि हा झाला प्रोडक्ट. कशासाठी तर फॉरवर्ड रिॲक्शनसाठी. आणि रिॲक्शन अशी झाली C plus D gives A plus B, तर ह्या रिॲक्शनसाठी हा झाला रिॲक्टंट आणि हा झाला प्रोडक्ट. तर ही रिॲक्शन रिव्हर्स रिॲक्शन झाली इथं. तर हे रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन, rate of backward reaction or rate of reverse reaction. And there is a decrease in concentration. Decrease in concentration is denoted by negative sign. जिथं concentration कमी होतं ते negative sign न दाखवलं जातं. Therefore, rate of forward reaction F is equal to minus d upon dt concentration of reactant. And rate of reverse reaction is equal to plus d upon dt concentration of product. आता रिॲक्टंट एकापेक्षा जास्त असेल तर आपण काय लिहिणार रेट इक्वल टू मायनस d upon dt, that is change in concentration of reactant concentration of A as well as concentration of B. Concentration of B. Therefore, law of mass action states that rate of reaction is directly proportional to the product of concentration of product. Rate of reaction is directly proportional to the product of concentration of product. Product म्हणजे काय तो गुणाकार. Product of concentration of product as well as product of concentration of reactant. C into concentration of D. आता हे कशासाठी आहे तर हे फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट आहे आणि हा रिव्हर्स रिॲक्शनचा रेट आहे. कारण फॉरवर्ड रिॲक्शनसाठी ए आणि बी हे काय आहे रिॲक्टंट आहे. ए प्लस बी गिव्ज सी प्लस डी. फॉरवर्ड रिॲक्शन अँड रिव्हर्स रिॲक्शन. फॉरवर्ड रिॲक्शनसाठी हा रिॲक्टंट आहे, हा प्रोडक्ट आहे आणि रिव्हर्स रिॲक्शनसाठी हा रिॲक्टंट आणि हा प्रोडक्ट आहे. म्हणून फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट of reaction is directly proportional to the
प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. त्यावेळेस जे रिॲक्टंट असतील त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. आता हा रिव्हर्स रिॲक्शनसाठी रिॲक्टंट आहे, म्हणून रिव्हर्स रिॲक्शनचा रेट म्हणजेच काय, प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट रेट इक्वल टू K into concentration of A into concentration of B for forward reaction, and rate equal to for reverse reaction K reverse K forward product of concentration of reactant, that is product for the reverse reaction. आता टोटल रेट ऑफ द रिॲक्शन आपल्याला ह्या, आता आपण इथं काय केलं, फक्त फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट घेतला, इथं घेतला तो रिव्हर्स रिॲक्शनचा रेट घेतला. आता पूर्ण रिॲक्शन आहे जी इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये, आणि इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असणारा त्या रिॲक्शनचा रेट काय. आता ही रिॲक्शन काय आहे, तर रिॲक्टंटचं रूपांतर प्रोडक्ट होतं प्रोडक्टमध्ये, आणि त्याच वेळेस प्रोडक्टचं रूपांतर रिॲक्टंटमध्ये होतं. आता हे होत असताना अशी एक स्टेज येईल, त्याला डायनॅमिक स्टेट असं म्हटलं जातं. तर रिॲक्शन आपल्याला स्टॉप झालेली दिसेल, परंतु रिॲक्शन स्टॉप झालेली नसते, परंतु ती कंटिन्युअस असते. कंटिन्युअस कशी, रिॲक्टंटचं रूपांतर प्रोडक्टमध्ये होणार, पुन्हा प्रोडक्टचं रूपांतर रिॲक्टंटमध्ये होणार. ही प्रोसेस जी आहे ती कंटिन्यू चालू राहते. त्यामुळं आपल्याला रिॲक्टंटचं मिक्सर कमी झालेलं दिसत नाही आणि प्रोडक्टचं मिक्सरसुद्धा कमी झालेलं दिसत नाही. त्याला डायनॅमिक स्टेट असं म्हटलं जातं किंवा डायनॅमिक इक्विलिब्रियम असं म्हटलं जातं. मग अशा वेळेस ह्या रिॲक्शनचा रेट जो आहे तो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा कसा काढणार, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, इज इक्वल टू product of concentration of product to the product of concentration of reactant. परंतु कुठलीही रिॲक्शन असेल तर त्यावेळेस त्या रिॲक्शनसाठी हे नंबर ऑफ मोल्स आपण केवळ एकच मोल घेत नाही. जे काय स्टायचियोमेट्रिक कोइफिशियंट फॉर बॅलन्स केमिकल रिॲक्शनसाठी असेल, AA प्लस BB गिव्स CC प्लस DD, where A, B are reactant, while C and D are product, and small a, B, C and D are the stoichiometric coefficient in balanced chemical equation. Stoichiometric coefficient in balanced chemical equation. Stoichiometric coefficient म्हणजे काय, तर नंबर ऑफ मोल्स. फॉर एक्झाम्पल N2 प्लस थ्राइस ऑफ H2 गिव्स ट्वाइस ऑफ NH3. आता इथं स्टायचियोमेट्रिक कोएफिशियंट काय, हे काय रिॲक्शन A प्लस B गिव्स C टाईपची रिॲक्शन आहे. इथं नंबर ऑफ मोल्स आले, हा A हा B आणि हा जर C असेल तर A इक्वल टू 1, इथं B इक्वल टू 3 आणि C इक्वल टू 2 असेल इन बॅलन्स केमिकल इक्वेशन. हे जे नंबर ऑफ मोल्स दिलेले यालाच काय म्हणतात, स्टायचियोमेट्रिक कोएफिशियंट असं म्हणतात. मग आता हे स्टायचियोमेट्रिक कोएफिशियंट जे त्या स्वरूपात जर रिॲक्शनचा आपण केमिकल इक्विलिब्रियम अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन घेतलं तर हे लॉ ऑफ मास ॲक्शन कशा प्रकारे होईल. concentration of C raised to C into concentration D raised to D into concentration A raised to A into concentration B raised to B means equilibrium constant in terms of concentration. Equilibrium constant in terms of concentration is equal to product of concentration of product to the product of concentration of reactant raised to the power is equal to its stoichiometric coefficient in balanced chemical equation.
म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. के म्हणजे काय, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. सी म्हणजे काय, इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. रिॲक्टंटचं आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आपण घेतलेलं आहे. ते म्हणजे काय, प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट, कारण रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट, प्रोडक्टमध्ये काय आहे, सी आणि डी. टू दी प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट म्हणजे ए आणि बी. रेस टू दी पॉवर, त्याचा पॉवर रेस केला. कशानं केला, दी स्टायचोमेट्रिक कोइफिशियंट. हे जे ए बी सी डी, स्मॉल ए बी सी डी, स्टायचोमेट्रिक कोइफिशियंट इन बॅलन्स केमिकल इक्वेशन. एखाद्या बॅलन्स केमिकल इक्वेशनमध्ये जे आपल्याला स्टायचोमेट्रिक कोइफिशियंट दिसतात, नंबर ऑफ मोल्स दिसतात, ते आपण रेस टू पॉवर असे केले. Then law of mass action in terms of pressure or equilibrium constant in terms of pressure. हे काय झालं, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन आणि इन टर्म्स ऑफ प्रेशर इज डिनोटेड बाय केपी. याला केपी न डिनोट केलं जातं. इज इक्वल टू, आता एखादी जनरल रिॲक्शन आहे कुठली, ए ए प्लस बी बी गिव्ज सी सी प्लस डी डी, व्हेअर पी ए अँड पी बी आर पार्शियल प्रेशर ऑफ दी रिॲक्टंट. आता हे जे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट आहे हे सगळे कशात आहे, तर गॅसियस स्टेटमध्ये, कारण प्रेशर हा गॅसियस स्टेटमध्ये कंपाऊंडसाठी आपण घेतो असतो आणि जे लिक्विडमध्ये असतं त्यासाठी आपण कॉन्सन्ट्रेशन घेतो. पी ए पी बी आर पार्शियल व्हेपर प्रेशर, partial vapor pressure of reactant A and B, while PC and PD are partial vapor pressure of product C and D. हे जर पार्शियल व्हेपर प्रेशर रिॲक्टंटचे असतील, हे प्रोडक्टचे असतील, तर Kp इक्वल टू काय होईल, PC raised to C into PD raised to D divided by PA raised to A into PB raised to B. हा त्याचा where A, B, C, D are the stoichiometric coefficient in balanced chemical equation and PC, PD, PA, PB are the partial vapor pressure of reactant and product respectively. Then what is the relationship between Kp and Kc. Kp आणि Kc हे काय आहे, तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ प्रेशर, पार्शियल प्रेशर, अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. तर ह्या दोन्हीमध्ये रिलेशन काय, रिलेशनशिप बिटवीन Kp अँड Kc. आता बघा आपल्याला Kp साठी इक्वेशन काय आहे, Kp इक्वल टू PC रेस टू C इंटू PD रेस टू D डिवायडेड बाय PA रेस टू A इंटू PB रेस टू B, व्हाईल इक्वेशन फॉर Kc इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ concentration of C raised to C into concentration of D raised to D divided by concentration of A raised to A into concentration of B raised to B. हे आपल्याला इक्वेशन आहे. आता आपल्याला दोन्हीचं रिलेशन बघायचं आहे, Kc आणि Kpचं. We know that ideal gas equation according to combination of Boyle's law, Charles law as well as Avogadro's law, ह्या सगळ्या लॉची आपण जर कॉम्बिनेशन केलं
तर ह्या कॉम्बिनेशननुसार आपल्याला एक इक्वेशन मिळतं, त्याला आयडियल गॅस इक्वेशन असं म्हटलं जातं. ते इक्वेशन आहे PV = nRT. PV = nRT. कसं इक्वेशन आलं? अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ, प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी व्हॉल्यूम और व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी प्रेशर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड फॉर गिव्हन नंबर ऑफ मोल्स. म्हणजे जर एखादा कंटेनर असेल, आपण प्रेशर इन्क्रीज केला तर व्हॉल्यूम डिक्रीज होणार. प्रेशर डिक्रीज केला, हा पिस्टॉनवरती घेतला तर काय होणार? व्हॉल्यूम इन्क्रीज होणार. याला काय म्हणतात? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आणि टेम्परेचर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये काय रिलेशन आहे? जर टेम्परेचर वाढलं तर व्हॉल्यूमसुद्धा वाढतं, हो की नाही? उन्हाळ्यात चाकाची जी हवा आहे, सायकल पंक्चर होते. कशाने पंक्चर होते? तर टेम्परेचर वाढलं तर व्हॉल्यूम वाढतं, टेम्परेचर कमी झालं तर व्हॉल्यूम कमी होते, हो की नाही? आपण अर्धवट भरलेली बॉटल जर फ्रीजरमध्ये ठेवली तर ती अशी चेपलेली दिसते. कारण काय होतं? तर टेम्परेचर कमी झालं तर गॅसचं व्हॉल्यूम कमी होतं आणि ती प्लास्टिकची बॉटल असेल तर ती अशी दाबल्यासारखी होते. आणि हे जर आपण कंबाईन केलं, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी प्रेशर. आणि हे जर आपण कंबाईन केलं तर V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T/P. हे आपल्याला इक्वेशन मिळतं. दॅट इज V = RT/P. देअरफॉर V = हे RT डिवायडेड बाय P फॉर 1 नंबर ऑफ मोल्स, एका मोलसाठी. आणि V = nRT डिवायडेड बाय P. देअरफॉर PV = nRT. आपण n नंबर ऑफ मोल्स गॅस घेतला तर त्यासाठी हे इक्वेशन आपल्याला येतं. तर PV = nRT. where P is the partial pressure for a reactant. Therefore PA = it contains n number of moles, NaRT. For B reactant, PBV = NBRT. Then PCV = NCRT and PDV = NDRT. आता व्हॉल्यूम आपण इकडं मल्टिप्लाय, इकडं नंतर डिवाइड होईल. मग आपलं इक्वेशन कसं तयार होईल? PA = NA/VRT. PB = NB/VRT. PC = NC/VRT. PD = ND/VRT. आता हे काय झालं? दिस इज नथिंग बट कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे नंबर ऑफ मोल्स डिझॉल्व इन V लिटर ऑफ दी सॉल्वंट, हो की नाही? म्हणजे जर आपण एखादे ठराविक नंबर ऑफ मोल्स घेतले, 1 मोल 1 लिटरमध्ये डिझॉल्व केलं तर 1 मोलार सोल्युशन तयार होतं. मग हे जे सोल्युशन आहे ते म्हणजे काय? त्याचं कॉन्सन्ट्रेशन. 1 मोल म्हणजे काय? त्याचं कॉन्सन्ट्रेशन झालं. 1 मोल सबस्टन्स डिझॉल्व इन VDm³ ऑफ दी सोल्युशन. म्हणजे 1 लिटर पाणी घेतलं आणि त्यामध्ये 1 मोल म्हणजे 1 मोल NaCl म्हणजे 40 ग्रॅम NaCl आपण त्यामध्ये डिझॉल्व केलं. सोडियम हायड्रॉक्साईड 40 ग्रॅम इतकं आपण त्यामध्ये डिझॉल्व केलं तर ते 1 मोलार NaOH सोल्युशन असं होईल, ओके. मग त्याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन. ठराविक नंबर ऑफ मोल्स हे VDm³ सोल्युशनमध्ये डिझॉल्व केलं तर त्याला कॉन्सन्ट्रेशन असं म्हटलं जातं. मग हेच आपण कसं लिहू शकतो आणखी? PA = कॉन्सन्ट्रेशन ऑफ A RT. PB = कॉन्सन्ट्रेशन ऑफ B RT. PC = कॉन्सन्ट्रेशन ऑफ C RT and PD = कॉन्सन्ट्रेशन ऑफ D RT. म्हणजे ह्याची व्हॅल्यू आपण कॉन्सन्ट्रेशनच्या स्वरूपात तिथं टाकली. आता आपल्याला ह्याच व्हॅल्यू कुठं इनपुट करायच्या? तर ह्या इक्वेशनमध्ये. तर KC = म्हणजे
हे PA, PB, PC, PD याऐवजी आपल्याला काय इक्वेशन मिळालं, हे इक्वेशन मिळाले. हे इक्वेशन आपण तिथं पुट करणार. PCची व्हॅल्यू काय आली, कॉन्सन्ट्रेशन ऑफ C RT आणि रेस टू C. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ D RT रेस टू D डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A RT रेस टू A. कॉन्सन्ट्रेशन ऑफ B RT रेस टू B. आता हे सेपरेट करून घेऊ. कॉन्सन्ट्रेशन ऑफ C रेस टू C, कॉन्सन्ट्रेशन ऑफ RT रेस टू C, सॉरी RT रेस टू C. याला कॉन्सन्ट्रेशन नाही आहे, RT रेस टू C इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ D रेस टू D RT रेस टू D डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेस टू A RT रेस टू A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेस टू B देन RT रेस टू B. हे आपण त्याचे जे एक्सपोनेन्शियल आहे ते आपण सेपरेट करून घेतले. देन कॉन्सन्ट्रेशन ऑफ C रेस टू C, आता हे आपण एक साईडला घेणार. कॉन्सन्ट्रेशन ऑफ D रेस टू D डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेस टू A, कॉन्सन्ट्रेशन B रेस टू B. आता इथं मल्टिप्लाय असल्यामुळं आपण हे एक साईडला घेतले. आता शिल्लक काय राहिले, RT. आता हे बेस सारखा आहे म्हणजे एक्सपोनेन्शियलची काय होईल, ॲडिशन होईल, C प्लस D डिवायडेड बाय RT. इथं काय होईल, A प्लस B. हे दोन्हीचं प्रोडक्ट असल्यामुळे एक्सपोनेन्शियलची बेरीज झाली, इथं एक्सपोनेन्शियलची बेरीज झाली. आता ही जेवढी टर्म आहे, कॉन्सन्ट्रेशन C रेस टू C, D रेस टू D, कॉन्सन्ट्रेशन A रेस टू A, कॉन्सन्ट्रेशन B रेस टू B, ही कुठं दिसते आपल्याला, ही KC मध्ये दिसते, हो की नाही. मग आपण हेच काय लिहू शकतो, KP इक्वल टू KC. KP इक्वल टू KC, कारण ही सगळी व्हॅल्यू कुठं दिसते आपल्याला, KCच्या इक्वेशनमध्ये दिसते. आणि हा RT, आता इथं दोन्हीकडे बेस सारखाच आहे, C प्लस D, आणि इथं एक्सपोनेन्शियलची काय होईल, सबस्ट्रॅक्शन होणार. हा डिवाइड असल्यामुळं इथं सबस्ट्रॅक्ट होणार. मग C प्लस D मायनस A प्लस B हे काय आहे, A B C D हे काय आहे, तर नंबर ऑफ मोल्स आहे. नंबर ऑफ मोल्स आपण कशानं दाखवतो, N न दाखवतो. डेल्टा N दॅट इज चेंज इन नंबर ऑफ मोल्स इक्वल टू समेशन ऑफ N गॅसियस प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ N गॅसियस रिॲक्टंट, हो की नाही. डेल्टा N, डेल्टा N म्हणजे काय, समेशन म्हणजे बेरीज. कशाची बेरीज, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट हे काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ म्हणजे ॲडिशन नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिॲक्टंट. A अँड B काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिॲक्टंट. आणि ही जी व्हॅल्यू आहे ती काय आली, डेल्टा N फॉर गॅस, गॅसियस. म्हणजे ही एक्सप्रेशन आपलं काय होईल, KP इक्वल टू KC RT डेल्टा N गॅस. दिस इज रिलेशन बिटवीन KP अँड KC. बघा आपण इथं KPचं इक्वेशन मांडलं पार्शियल प्रेशरच्या टर्म्समध्ये. इथं KCचं इक्वेशन मांडलं इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन दॅट इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ पार्शियल प्रेशर, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन, हो की नाही. आणि पार्शियल प्रेशरच्या आपण व्हॅल्यूज घेतल्या. इथं आयडियल गॅस इक्वेशन PV इक्वल टू NRT, प्रत्येक रिॲक्टंट आणि प्रोडक्टसाठी पार्शियल प्रेशरचं इक्वेशन मांडलं. आणि त्या इक्वेशनमधून हे जे N इथं V मल्टिप्लाय इकडं आल्यानंतर डिव्हाइड केलं ते इक्वेशन मांडलं. नंबर ऑफ मोल्स इन VDM क्यूब म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन, म्हणून कॉन्सन्ट्रेशनची टर्म्स आपण प्रत्येक रिॲक्टंट आणि प्रोडक्टमध्ये घेतली. त्या व्हॅल्यूज ज्या आहे त्या कुठं टाकल्या आपण, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ पार्शियल प्रेशर ह्या इक्वेशनमध्ये आपण त्या व्हॅल्यूज मांडल्या. आणि त्याचं आपण सेपरेशन केलं, कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स बाजूला घेतल्या. आणि त्यानंतर RT रेस टू C आणि D ची बेरीज केली, A आणि B ची बेरीज केली. आणि त्यानंतर ते डिव्हाइड असल्यामुळे, बेस सारखा असल्यामुळे आपण नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट घेतलं, ते म्हणजे काय, डेल्टा N गॅसियस. अशा प्रकारे आपलं इक्वेशन मिळालं, KP इक्वल टू KC RT रेस टू डेल्टा N गॅसियस.